मी अरुण खोडके. शिवचिंतन, लोककल्याण हाच प्रशासनाचा मुख्य धागा असावा असे शिवरायांना वारंवार वाटत होते. शिवरायांची राज्यकारभाराची सूक्ष्म दृष्टी होती. राज्यकारभार नीट चालावा म्हणून त्यांनी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली. विजापूर, मोंगल बादशाह, गोळकोंडा, सिद्दी, इंग्रज यांच्याशी संघर्ष करूनच त्यांनी आपले राज्य स्थापन केले. गनिमी काव्याच्या लढाईचा अवलंब करून शिवरायांनी लष्करी चातुर्य दाखवून दिले. प्रशासक या नात्याने शिवरायांना फार मोठे यश प्राप्त झाले. अष्टप्रधान पद्धतीचा राज्यकारभाराच्या बाबतीत त्यांनी अनेक सुधारणा केल्या. एक कूटनीतितज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी या नात्याने शिवरायांची योग्यता फार फार मोठी होती. कर्नाटकच्या मोहिमेमध्ये सखोल मुत्सद्दीगिरीचे दर्शन घडते. विजापुरात दक्षिणी मुसलमान आणि पठाणी मुसलमान यांच्यामध्ये यादवी युद्ध चालू होते. शिवरायांनी त्यांचा फायदा घेतला. गोळकोंड्याच्या कुतुबशाहीची भेट घेऊन त्यांनी कर्नाटक मोहिमेमध्ये मदत करावी असा करार करण्यात यश मिळवले. प्रत्यक्षात मात्र जिंकलेल्या प्रदेशाचा किंवा लुटीचा वाटा शिवरायांनी कुतुबशाहला दिला नाही. या सर्व कर्नाटक प्रकरणात शिवरायांची कूटनीती, धूर्तपणा, मुत्सद्देगिरी यांचे दर्शन घडते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी